हाँ या थैंक यू वेरी मच मैडम। हाँ थैंक यू। हो सर या इकडे हो नाही आता लगेच भैया 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 सर एक मिनिट चला थँक्यू एक गट्टा गेले तिथे तिथं देऊ लागणार मॅडम कसं नाही त्यांनी बाईट नाही घेतली अजून प्रमोशन झालं सर अंगवरनी दैनिक भास्करमध्ये गेलं सर पुस्तक प्राप्त झालेली पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक चुकीच्या ठिकाणी नतमस्तक होत नाही. तद्वतच आमच्या शाळेतली जिल्हा परिषदची ही छोटी छोटी मुलं ही पुस्तक वाचतील आणि यातून ज्ञान मिळवतील अशी आपली धारणा आहे. नव्हे ती आम्ही सत्यात उतरवणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातापर्यंत हे पुस्तक जाईल. वाचणाऱ्याच्या हाती पुस्तक गेलं पाहिजे आणि पुस्तकाला वाचणारा भेटला पाहिजे तरच त्या पुस्तकाचं कौतुक आहे आणि त्या फलश्रुतीसुद्धा तीच आहे. या ठिकाणी आपल्या प्रेरणेने आम्हाला ही पुस्तकं जी प्राप्त झालेली आहेत याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने आम्ही आपले आदरणीय साहेब आपले मनस्वी ऋणी आहोत आणि आपल्या ऋणातच राहण्यात आम्हाला आनंद आहे. ही जी सुरुवात झालेली आहे ही सुरुवात आणखी चांगल्या पद्धतीने आणखी गतीने आमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि जसं सुजलाम सुफलाम भारत होतो तसंच प्रत्येक ग्रंथालय हे सुजलाम सुफलाम होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही पुस्तकं जातील अशी आम्ही आपल्याला ग्वाही देतो आणि परत एकदा आपले खूप खूप मनस्वी धन्यवाद. गेल्या वर्षभरापासून चाललेला दशसूत्रीचा उपक्रम त्याच्यामध्ये होणारे सक्सेस स्टोरीज आणि त्याच्यामध्ये आज आमचं बुक बँकचं झालेलं सक्सेस आपण बघतोय. माननीय जिल्हाधिकारी मागच्या वर्षीपासून आम्ही दशसूत्री हे आमच्या प्रत्येक शिक्षण विभागामध्ये अतिशय चांगल्या रीतीने राबवली जात आहे आणि त्याच्यामध्ये दिवसेंदिवस काही ना काही ते चांगल्या कल्पना यावं या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून बुक बँक ही संकल्पना पुढे आली. त्याच्या प्राथमिक स्वरूपामध्ये 3000 स्कॉलरशिपची पुस्तकं बँकेच्या मार्फत आम्ही मिळवलेलीच होती. लोकसहभाग मिळवावा असं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं स्वतःचं म्हणणं होतं. या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक संघटना असेल किंवा सर्वांना पालक वर्गांना सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये सहकार्य मागितलं होतं. त्याच्या बाबतीमध्ये आता आमच्याकडे विद्यार्थ्यांना वाचनीय अशी पुस्तकं आम्हाला प्राप्त होत होते. परंतु माननीय जिल्हाधिकारी यांनी स्वतः की मी काहीतरी करायला पाहिजे, मी फक्त बोलला नाही पाहिजे, मी काहीतरी करायला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून आज आम्हाला महसूल विभागामार्फत जी पुस्तकं उपलब्ध करून दिली. कारण म्हणजे असे जिल्हाधिकारी जर छत्रपती संभाजीनगरसारखे प्रत्येक ठिकाणी असतील तर जिल्हा परिषदेचे जे आमच्या जो गट आहे हे जे विद्यार्थी आहेत हे तळागाळातील विद्यार्थी आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांचा आणखीन विकास व्हायला आणखीन चांगला या ठिकाणी प्रयत्न होईल. आणि सर थँक्यू व्हेरी मच. आज आपण आम्हाला ही जी सुसंधी प्राप्त करून दिली आणि ह्याचं खरंच आउटपुट आम्हाला तुम्हाला नजीकच्या काळामध्ये दिसेल. जास्तीत जास्त जिल्हा परिषदमध्ये असणारे विद्यार्थी न भूतो न भविष्यती असे यश मिळवतील आणि पुढे अशा वेळ येईल की आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला जाईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न होतील. थँक्यू व्हेरी मच. गिफ्ट दिले पुण्याला जेव्हाही जातो ना याची 25 कॉप्या घेऊन येतो आणि बर्थडे अॅनिव्हर्सरी हा पुस्तक इतकं चांगलं आहे की हृदयरोगावर इतकं